नमस्कार मित्रांनो. मी आहे निळकंठ वसंत ढगे आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र, सर्वात खोल आणि सर्वात लक्षात राहिलेला प्रवासावर. हा प्रवास म्हणजे पंच कैलास यात्रा. हिमालयाची ती बर्फाळ हवा, त्यांच्या शिखरावरून येणारी शांती, सकाळचा तो पांढरा प्रकाश आणि शिवशक्तीचं तीव्र अस्तित्व, या सगळ्यांनी माझ्या मनाला अक्षरशः बदलून टाकलं. आज मी फक्त माहिती देणार नाही. आज मी तुम्हाला माझ्या त्या खऱ्या अनुभवात घेऊन जाणार आहे. जसं मी पाहिलं, जसं जाणवलं, ज्यानं मला आतून एक नवीन प्रकाश दिला. पंच कैलास नावातच एक वेगळी ऊर्जा आहे. 5 वेगवेगळी शिखरं, प्रत्येकाचं स्वतःचं रूप, स्वतःची कथा, स्वतःचं महत्त्व आणि स्वतःची आध्यात्मिक ऊर्जा. चला, तर सुरुवात करूया माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र, अविस्मरणीय आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या प्रवासाची. 2014 साली मी ही कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. ही फक्त एक ट्रेक नव्हती, ही होती माझी आध्यात्मिक परीक्षा, माझी श्रद्धा आणि शिवाशी झालेली थेट भेट. यात्रेची सुरुवात झाली पुण्यातून. पुणे ते दिल्ली विमानाने. मनात उत्सुकता, थोडी भीती, पण सर्वात जास्त आनंद. दिल्लीहून पुढचं पाऊल, दिल्ली ते काठमांडू, पुन्हा विमानाने. काठमांडू या देवभूमीत पाऊल ठेवताच जाणवलं, आता खरं साहस सुरू होणार आहे. काठमांडूहून पुढचा प्रवास आम्ही बसने सुरू केला. तिबेटमार्गे चीनमध्ये प्रवेश. कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी अत्यंत महत्त्वाची, कारण मानसरोवर परिक्रमा आणि कैलास पर्वत परिक्रमा या फक्त चायनीज परमिटवरच शक्य असतात. सीमा ओलांडताना हिमालयाची थंड हवा, त्या उंच डोंगरांचं वैभव आणि मनातल्या शिवनामाची अखंड जाणीव. ओम नमः शिवाय. आणि मग माझ्यासमोर उभा राहिला कैलास पर्वत. समुद्रसपाटीपासून तब्बल 22,000 फूट उंचीवर असलेला महादेवाचा दरबार. त्याची षटकोनी रचना, बर्फांची शांत चादर आणि त्या निसर्गातली दिव्यता. पहिल्यांदा दिसला तो क्षण, शब्दच सुचले नाहीत. असं वाटलं साक्षात महादेव समाधी लावून बसलेत माझ्यासमोर. कैलासाच्या पायथ्याशी असलेलं मानसरोवर, जगातील सर्वात पवित्र गोड्या पाण्याचं सरोवर. ते पाणी जणू आरशासारखं, इतकं शांत, निष्कलंक, पवित्र. या पाण्यात स्नान केल्यावर जाणवलं, मनातील सर्व चिंता, भीती, दुःख काही क्षणात धुवून निघून गेलंय. श्रद्धेनुसार इथे देव हत्ती, गेंडा किंवा अश्वाच्या रूपात येतात. तो परिसर खरोखरच देवभूमी असल्याचं जाणवत होतं. आणि मग सुरू झाली 52 किलोमीटरची कैलास परिक्रमा. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास एक नवीन अनुभव. त्या उंचीवर ऑक्सिजन कमी, थंडी जास्त, पण मनात महादेवाचं नाव, शंभो. या यात्रेनं मला शिकवलं, श्रद्धा म्हणजे शक्ती, समर्पण म्हणजे प्रवास, आणि सत्य म्हणजे देव, आणि देव म्हणजे सत्य. कैलास मानसरोवर यात्रा माझ्यासाठी फक्त प्रवास नव्हता, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. आजही डोळे मिटले की कैलास दिसतो, मानसरोवरची शांतता ऐकू येते आणि मनात एकच आवाज घुमतो, ओम नमः शिवाय. श्रीखंड कैलास. कैलास मानसरोवर यात्रेनंतर 2022 मध्ये मी दुसऱ्या सर्वात पवित्र आणि सर्वात कठीण यात्रेला निघालो, श्रीखंड कैलास. हिमाचल प्रदेशातील पंचकैलासांपैकी एक आणि सर्वात आव्हानात्मक मानला जाणारा हा ट्रेक जीवनातील धैर्याची खरी परीक्षा होती. या यात्रेची सुरुवात झाली पुण्यातून. पुणे ते चंदीगड विमानाने. चंदीगडहून पुढे आम्ही बसने निघालो जाऊ गावाकडे. हे पुढील संपूर्ण प्रवासाचं बेस कॅम्प. पहिल्या क्षणापासून हवेत थिंडी, डोंगरांची उंची आणि मनात महादेवाचं नाव, ओम नमः शिवाय. जाऊ गावात पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच सुरू झाली खरी परीक्षा, श्रीखंड कैलास ट्रेक. येथून पुढची वाट संपूर्ण पायी. थाचडू, भीमद्वार, पार्वती बाग आणि अखेरी श्रीखंड कैलास. एकूण 31 किलोमीटरचा चढ आणि त्यानंतर 31 किलोमीटरचा उतार, म्हणजेच एकूण 62 किलोमीटरचा कठीण दमछाक करणारा ट्रेक.
ही यात्रा हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यातून पुढे जाते. रस्ते अरुंद, सतत चढ, कधी खोल दऱ्यावर जुने तर कधी उंच बर्फाच्छादित रांगा डोक्यावर. थंडी, ऑक्सिजनची कमी, पाय थकलेले, पण मनात महादेवाचं नाव, ओम नमः शिवाय. असं मानलं जातं की भस्मासुराने वर प्राप्त केल्यानंतर पार्वतीचं रक्षण करण्यासाठी भगवान शंकर यांनी इथे पर्वतात आश्रय घेतला. म्हणूनच श्रीखंड कैलास पर्वत आणि त्यावरील शिवलिंग अत्यंत पवित्र मानलं जातं. आणि अखेर 3 दिवसांच्या सततच्या चढाईनंतर मी पोहोचलो 18,570 फूट उंचीवर. समोर होतं 75 फूट उंच नैसर्गिक शिवलिंग. त्या क्षणी जाणवलं, शिवलिंग पाहण्यासाठी केलेला प्रत्येक पाऊल, घेतलेला प्रत्येक श्वास सार्थक झालाय. थंडी कडाक्याची, शरीर थकलेलं, पण मनात इतकी शक्ती निर्माण झाली की जणू पूर्ण देवत्व माझ्या समोर उभा आहे. डोळ्यात पाणी आलं आणि मनात एकच आवाज, हर हर महादेव. श्रीखंड कैलास यात्रा ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण पण सर्वात पवित्र यात्रा. ओम नमः शिवाय. किन्नौर कैलास. 2023 मध्ये मी निघालो माझ्या तिसऱ्या पवित्र यात्रेला. किन्नौर कैलास, हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात. ही यात्रा इतर दोन्हीपेक्षा वेगळी होती. कठीण होती, पण मनाला अद्वितीय शांतता देणारी. या यात्रेची सुरुवात झाली दिल्लीहून. दिल्लीहून आम्ही निघालो रामपूर आणि तेथून पुढे रेखांगोपियो बसने. डोंगरांमधून जाणारे रस्ते, सतत बदलणारा हवामान आणि मनात महादेवाचं शांत गूढ स्मरण. इथे पोहोचताच जाणवलं, ही यात्रा वेगळी आहे. रेखांगोपियोहून पुढची चढाई सुरू होते चारांग गावातून. येथूनच सुरू होते किन्नौर कैलास परिक्रमा. 24 किलोमीटरचा हा प्रवास 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण होतो. हा ट्रेक मॉडरेट म्हणून ओळखला जातो, पण प्रत्यक्षात तो खूपच कठीण आहे. डोंगराची उंची, थंड वारा आणि सतत वाढणारी चढ. शरीराची आणि मनाची खरी परीक्षा इथूनच सुरू होते. ट्रेकची मुख्य वाट रेखांगोपियोग भूंभा, पार्वती बाग आणि किन्नौर कैलास शिखर. एकूण अंतर 19 किलोमीटर चढ, परत येताना तितकंच उतरून 19 किलोमीटरचा प्रवास. आणि प्रत्येक पाऊल मनाला नवीन अनुभव देणारं. गुंभेतून जाताना डोंगरांची शांतता जाणवते. पार्वती बागात निसर्ग जणू आशीर्वाद देतो. आणि नंतर सुरू होते सर्वात कठीण चढ, शिखराकडे जाणारी अंतिम वाट. आणि अखेर जवळपास 20,000 फूट उंचीवर मी पोहोचलो. समोर होतं भव्य, शांत आणि अद्भुत किन्नौर कैलासचं शिवलिंग. तो परिसर इतका शांत, इतका प्रसन्न, जणू महादेव इथे आनंदी, सुखी रूपात विराजमान आहेत. या यात्रेनं मला शारीरिकदृष्ट्या मजबूत केलं, पण त्याहून जास्त मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या ताकद दिली. इथे देवाचा वेगळाच स्वभाव जाणवला. रोष किंवा तपस्या नव्हे, तर आनंदी, प्रसन्न, शांत महादेव. किन्नौर कैलासची शांतता आजही मनात घर करून बसली आहे. आदि कैलास. पंचकैलास प्रवासातील चौथ्या पवित्र टप्प्यासाठी 2024 मध्ये मी निघालो आदि कैलास, ज्याला छोट्या कैलास म्हणूनही ओळखलं जातं. भगवान शंकराचं प्राचीन निवासस्थान आणि ओम पर्वताच्या रहस्याने व्यापलेलं हे स्थळ माझ्या संपूर्ण यात्रेत सर्वात आध्यात्मिक अनुभव देणारं ठरलं. या यात्रेची सुरुवात झाली दिल्लीतून. दिल्लीहून आम्ही निघालो धारचुलाकडे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे सीमावर्ती गाव आदि कैलास यात्रेचं मुख्य प्रवेशद्वार मानलं जातं. येथूनच पुढे यात्रा सुरू होते. मांगती, गुंजी आणि जोलिंग कांग या मार्गाने. डोंगर रांगा, नद्या आणि सतत बदलणारं पर्वती हवामान यातून जाताना एक वेगळीच दिव्यता जाणवायला लागते. आदि कैलास भगवान शंकराचं प्राचीन निवासस्थान मानलं जातं. असं म्हणतात की रावण जेव्हा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप करत होता, तेव्हा भगवान शंकर याच पर्वतावर प्रकट झाले. या पर्वताकडे पाहताना मनात एकच भावना निर्माण होते, ही जागा साधी नाही. इथे प्रत्येक खडकात, प्रत्येक झुळकीत महादेवाचा स्पर्श जाणवतो. आदि कैलासाच्या पायथ्याशी आहे
पार्वती सरोवर. थंडगार, शांत आणि पवित्र. इथं बसून मनातल्या सगळ्या अशांतता शांत होतात. जणू माता पार्वती स्वतः आशीर्वाद देत आहेत असा अनुभव प्रत्येक यात्रेकरूला मिळतो. आणि मग सुरू होतं या यात्रेचं सर्वात भव्य, सर्वात आध्यात्मिक क्षण. ओम पर्वत दर्शन. पर्वताच्या बर्फाच्छादित शिखरावर नैसर्गिकरित्या तयार झालेली ओमची आकृती पहिल्यांदा बघताना शरीरात एक अद्भुत ऊर्जा संचारली. असं वाटलं की साक्षात महादेवाने ओमद्वारे मला आशीर्वाद दिला आहे. हा दृश्य डोळ्यात भरत नाही, मनात कोरला जातो. आदी कैलासानं मला शिकवलं, श्रद्धा जेव्हा मनापासून असते तेव्हा महादेवच स्वतः मार्ग दाखवतात. 2024ची आदी कैलास यात्रा माझ्या पंचकैलास प्रवासातील सर्वात रहस्यमय आणि ऊर्जायुक्त अनुभव होता. आजही ओम पर्वताचं ते अद्भुत दर्शन मनात प्रकाश पसरवतं आणि शांतपणे घुमतं. ओम नमः शिवाय. 4 कैलास यात्रेनंतर 2025मध्ये मी निघालो पंचकैलास प्रवासातील अंतिम यात्रेला, मणिमहेश कैलास. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील हा पवित्र पर्वत भरमौरी कैलास म्हणूनही ओळखला जातो. ही यात्रा माझ्या पंचकैलास प्रवासाची पूर्णता होती. श्री शंकराशी जोडलेली एक शांत, दिव्य भेट. यात्रेची सुरुवात झाली पुण्यातून. पुणे ते अमृतसर विमानाने, अमृतसरहून पुढे बसने पठाणकोट मार्गे हडसरपर्यंत. हडसर हेच या संपूर्ण यात्रेचं मुख्य बेस पॉइंट. इथून पुढचा प्रवास पूर्णपणे पायी सुरू होतो. हडसरहून पहाटेच सुरू होतो दानचोक, पार्वतीबाग, मणिमहेश तलाव असा सुमारे 14 किलोमीटरचा मध्यम कठीण ट्रेक. ही यात्रा साधारण 3 दिवसांमध्ये पूर्ण होते. पाय थकतात, पण मन मात्र सतत प्रवासात रमून जातं. मणिमहेश कैलास भगवान शिव आणि पार्वती यांचं क्रीडास्थान मानलं जातं. जवळपास 18,570 फूट उंचीवर उभा असलेला हा पर्वत दुरूनच दर्शन देतो. सूर्यकिरणे या पर्वतावर पडली की भास होतो जणू पर्वतावरून दिव्य प्रकाश झळालतो आहे. असं म्हणतात, हा प्रकाश भगवान शंकराच्या नागांनी सोडलेल्या तेजकिरणांमुळे निर्माण होतो. यामुळेच या पवित्र स्थळाला नाव मिळालं मणिमहेश. पर्वताच्या पायथ्याशी आहे मणिमहेश तलाव. या तलावात स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. थंडगार पाण्यात पाऊल टाकताच मनातील सर्व चिंता, साऱ्या थकव्यावर उपाय. जणू महादेव स्वतः आशीर्वाद देत आहेत अशा शांततेचा अनुभव इथे मिळतो. या यात्रेचा मार्ग चंबा भरमोर मार्गे हडसरपासून सुरू झाला. पर्वतांची शांतता, पायथ्याचं सौंदर्य आणि वरून येणारा तेजस्वी प्रकाश या सगळ्यांनी हा प्रवास अविस्मरणीय बनवला. हा माझा पंचकैलासातील 5वा आणि अंतिम कैलास, आत्म्याला अत्यंत शांतता देणारा. मणिमहेश कैलास यात्रा म्हणजे दिव्यता, शांतता आणि श्रद्धेचं परिपूर्ण मिश्रण. या यात्रेने माझा पंचकैलासांचा प्रवास पूर्ण झाला आणि मनात कायमचं घर करून गेलं महादेवाचं प्रकाशरूप. आजही त्या तलावाची शांतता आणि त्या पर्वतावरचा तेजस्वी प्रकाश माझ्या मनात घुमतो. ओम नमः शिवाय. पंचकैलास यात्रा पूर्ण करणं म्हणजे फक्त पर्वत सर करणं नाही. ही आहे आत्म्याची यात्रा, श्रद्धेची पराकाष्ठा आणि महादेवाशी जोडलेलं एक दिव्य नातं. ही यात्रा करताना जाणवलं की कैलास फक्त पर्वत नाहीत, ते स्वतः शिवाचा अनुभव आहेत. प्रत्येक पायरीने अहंकार कमी झाला, प्रत्येक श्वासात विश्वास वाढला आणि प्रत्येक दर्शनाने मन आणखी शांत होत गेलं. महादेवाने दिलेली शक्तीची, निसर्गाने दिलेल्या सहकार्याची आणि ह्या यात्रेने दिलेल्या आत्मिक बळाची. ही यात्रा संपली असली तरी महादेवाशी जोडलेलं हे नातं आता आयुष्यभर सोबत राहील आणि प्रत्येक वेळी पर्वतांकडे पाहिलं की मनात हेच उमटेल,